नवीन घर घेतलं का तेच आपलं जुनं पडकं घर आहे आणि स्वतःच्या मालकीचं घर म्हणताय. नक्की स्वतःच्या मालकीचंच घर आहे ना? नाहीतर 24 तासात घर खाली करण्याची वेळ यायची म्हणून म्हटलं. कसंही असलं तरी आमच्या हक्काचं घर आहे. माझ्या नवऱ्याच्या कष्टाने झालेलं आहे, आमच्या आठवणींनी सजवलेलं आहे. दिलेला शब्द पाळतेय दादा. नक्की या. यावंच लागेल. नाईलाज आहे आमचा. आमचे आप्पा तुमच्याकडे. आपले आपले आप्पा आमच्या भरल्या घरात आमच्या माणसांबरोबर अगदी आनंदाने राहत आहेत. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला आमच्या घराचा उंबरा ओलांडावाच लागेल. आम्ही वाट पाहू दादा. आजी, काय मग बरं वाटतंय ना? आजी, एक प्रश्न विचारू का ग तुला? अगं, हॉस्पिटलमध्ये तुझ्या बरोबर जयंत होता ना? का जयंत सोडून अजून कुणी तुला भेटायला आलो होतं? काही आठवतंय तुला? हे दोघं असं का विचारतायत? यांना देखील जयंतवर संशय आलाय का? मी काहीही चुकीचं बोलले ना तर ते जयंतला कळेल आणि मग काही खरं नाही. नाही ग, मला कोण येणार भेटायला? अगं, मी तर खुर्चीवर बसले होते. खुर्चीवर बसल्यावर मान वळवता येत नाही ना. मागे कोण आहे ते बघायला मला कसं कळणार कोण मागे होतं ते? धीरज, बरं झालं तू आलास. अरे, नीलांबरी घरात कुठेच दिसत नाहीये सकाळपासून. नाही म्हणजे तिच्या खोलीत सुद्धा नाहीये ती. तुला काही सांगितलंय का? अगं, असेल ग इथेच कुठे घरात. बघतो मी. कुठे गेली असेल नीलांबरी? तिचं नक्की काय झालंय काहीच कळत नाही. संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. आई, फोन स्विच ऑफ येतोय. आजी, तुला काही आठवतंय का? म्हणजे तुझी व्हीलचेअर जेव्हा पायऱ्यांवरून सटकली तेव्हा कोण तिला मुद्दामून धक्का मारला होता का ती चुकून आपोआप सरकली होती? म्हणजे आता मी तुला इथून सोडणारच. सोडतो. हा, नाही रे बाबा, मला कसं कळणार? आधी एकतर डोळ्यावर औषधांची गुंगी होती. डोळे माझे मिटले होते. काहीच कळत नव्हतं बघ. कदाचित मला वाटतं त्या व्हीलचेअरचे ना ब्रेक लागले नसेल बरोबर, त्याच्यामुळे ती व्हीलचेअर गेली गळत खाली आणि डोळे उघडून बघले तर तू समोर होतास. आजी, बघ ना, तरी काही आठवतंय का? असं कसं घडलं, का, कोणामुळे? काही आठवतंय? नाही ग, काही नाही आठवत. औषधांची गुंगी होती ना डोळ्यावर. सगळं दुसरं आठवतंय बघ. हे बघा आजी, आम्हाला काय तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. तुम्हाला काही आठवलं की कोणी तुम्हाला त्रास दिला होता किंवा कोणाची तुम्हाला भीती वाटली होती, यापैकी काही आठवलं तर आम्हाला नक्की सांगा, ठीक आहे? सिद्धू भावना, खरं तर आत्ता या क्षणी तुम्हाला सगळं सांगून टाकावंसं वाटतंय. आपली जानू किती आणि काय काय भोगतेय तुम्हाला माहीतही नाहीये. अरे जयंत आला. नाही, मी आत्ताच कोणाला काहीही सांगू शकत नाही. नाहीतर तो राक्षस काय करेल याचा काही नेम नाही. घरात एवढं उत्साहाचं वातावरण असताना मला कोणाला काहीही सांगायचं नाहीये. नाही, मला काही आठवत नाहीये ग.
आपण नंतर बोलूयात का? मला जरा आराम करू दे ना, मला खूप थकल्यासारखं होत आहे. हा, बरं बरं ठीक आहे, तू आराम कर. सावकाश. आता कसा कॉन्टॅक्ट करू हिच्याशी? अधिराज, काय रे, काय झालं? आई तू नको काळजी करू, बघतो मी काय ते. हा, कुठे गेली असेल नीलांबरी? अचानक ही अशी गायब. अरे बापरे, तिने स्वतःचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? ही अशा अवस्थेत काहीतरी गडबड नक्कीच आहे. काहीही करून हिला शोधायलाच हवं. अरे पण कुठे शोधू हिला मी, आणि कसं शोधू? अधिराज, काय झालंय? आई तू तू आजीला विचार ना, तिला माहित असेल कुठे गेली आहे ती. नको काळजी करू, मी पण बघतो काही ठिकाणी. जा तू. हो, विचारते. भावना, तुला असं वाटत नाही का की आजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे? नाही म्हणजे प्रश्नांची उत्तरं एकदम नीट देत होत्या, पण नजर चोरत होत्या आपल्यापासून. माहित नाही, पण मला असं खूप वाटतंय की आजी काहीतरी लपवत आहेत आपल्यापासून. पण मला एक गोष्ट कळत नाहीये सिद्धिराज, हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ ट्रेंड असतो ना, मग एखाद्या व्हीलचेअरवरच्या पेशंटला कोणी सोडून जाईलच कसं? आणि मग हा अपघात कसा घडला? आणि नेमकं त्याच वेळेला जयंतचं बरोबर आजीकडे दुर्लक्ष झालं, असं कसं होईल? आणि इकडे आपल्याला कोणीतरी चिठ्ठी लिहिली, ती चिठ्ठी कोणी लिहिली, का लिहिली, काही मला लिंकच लागत नाहीये. दादा का कॉल करते? हा बोल दादा. सिद्धू, नीलांबरी घरात नाहीये, तिचा फोन स्विच ऑफ येतोय. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? आजवर नीलांबरी वहिनी आमच्याशी ज्या प्रकारे वागल्या, त्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटत असेल असं वाटतंय तुला? गेल्या असतील ते कुठेतरी किटी पार्टी किंवा कुठेतरी. आम्ही काय करू आता? अरे नाही सिद्धू, प्लीज 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 असं काही बोलू नको. तू लवकर ये ना घरी, प्लीज लवकर ये. दादा, आजवर त्या माझ्याशी भावनाशी ज्या प्रकारे वागल्या, त्यानंतर मला त्यांच्याबद्दल काहीही वाटत नाही. सिद्धू, अरे तिची अवस्था खूप नाजूक आहे रे. काय बोलतोय सर आता? प्रेग्नेंट आहे नीलांबरी. काय? अरे काय सांगतोयस तू दादा? अरे एवढी आनंदाची बातमी तू अशी सांगतोयस मला? एक मिनिट थांब. सॉरी सॉरी सॉरी, आत्ता मला कळलं की तू इतका पॅनिक आहेस. तू ऐक, एक काम कर, तू नको टेन्शन घेऊस, मी लगेच येतो तिकडे. ठीक आहे? ये लवकर ये लवकर ये.